अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे गुरुचरित्र पारायण. आपल्याला काही कारणाने गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर गुरुचरित्रामधला हा एक अध्याय आपल्याला दररोज वाचायचा आहे. गुरुचरित्र पारायण हे सप्ताह आता 30 एप्रिलला सुरू होत आहे, तर 6 एप्रिल पर्यंत आहे. ह्या सप्त्यामध्ये घरामध्ये किंवा तुम्हाला दत्तधाम मठ केंद्रामध्ये तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल किंवा घरामध्ये पण तुम्हाला पारायण करायला जमत नसेल, तर अशा वेळेस आपण काय करावे? गुरुचरित्रामधला हा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम आहेत. गुरुचरित्र पारायण करण्यासाठी ह्या नियमाचं पालन होत असेल तरच मग गुरुचरित्र आपण वाचन करावे. वाचन एकदा सुरू केल्यानंतर गुरुचरित्र पारायण सुरू केल्यानंतर गुरुचरित्र वाचनामध्ये खंड पडू द्यायचं नाही. समजा आपल्याला जर खंड पडण्याची अशी परिस्थिती असेल तर आपण पारायणला बसूच नये. आणि समजा जर आपल्याला काही पिरियड येणार आहे किंवा आपल्या घरामध्ये काही अडचणी आहेत, आपल्याला बाहेर जावं लागतं, अशा वेळेस आपल्याला हे 7 दिवसाचं पारायण असतं. या 7 दिवसाची पूर्ण आपल्याला तयारी असेल, 7 दिवसामध्ये आपल्याला कुठं जायचं नाही, कुणाच्या हातचं खायचं नाही, आपण बेडवर झोपायचं नाही, नॉनव्हेज वर्जच आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. ह्यामध्ये पती पत्नीचे जे काही संबंध आहेत ते आपल्याला वर्ज ठेवायचं आहे हे 7 दिवस. आणि आपल्याला एकच अन्न खायचं आहे. ह्या सगळे नियम आहेत. आणि ह्या नियमावली आपल्याला होत असेल तर आपण गुरुचरित्र बसावा. समजा हे नियम आपल्याला पाळणं शक्य होत नसेल तर गुरुचरित्र अजिबात बसू नये. पण आता काही महिला असतात, काही लेडीज अशा असतात की त्यांना बसायची इच्छा आहे, पण घरच्या काही मंडळीमुळे त्यांना हे सगळे नियम पाळता येत नाही. मग अशा वेळेस मग काय करावं? इच्छा तर आहे, गुरु महाराजांची सेवा करायची, गुरुचरित्र पारायण करण्याची त्यांची इच्छा आहे. मग काय अशा वेळेस असं वाटतं की आपल्या मनामध्ये एक ती कमीपणा राहून जाते की अरे आपण गुरुचरित्र वाचलं नाही, गुरुचरित्र वाचलं नाही. मग अशा वेळेस आपल्याला गुरुचरित्रामधला 14वा अध्याय आणि 18वा अध्याय, तुम्ही 14 अध्याय वाचू शकता आणि 18 बी वाचू शकता, दोन्ही बी अध्याय वाचू शकता किंवा एक 14वा अध्याय पण वाचू शकता. हा 14वा अध्याय पूर्ण गुरुचरित्र वाचण्याचं पण पुण्य आपलं फळ प्राप्त होणार आहे आणि आपल्या सगळ्या मनोकामना मी पूर्ण होतात. आणि हे अध्याय फक्त 5 ते 4 मिनिटं लागतं. हा अध्याय एकदम छोटा अध्याय आहे, 14वा अध्याय. हा अध्याय आपण वाचू शकता. ह्या अध्यायामध्ये एक गुरु महाराजांनी आपल्या शिष्याला साक्षात संवाद केलेला आहे. आणि असं ते गुरु महाराज ते आपल्यासाठी संवाद करतात. आपण पण गुरूंचे शिष्यच आहोत. मग आपल्यासाठीच ते गुरु महाराज आपल्याला आज्ञा करतात आणि गुरु महाराजांची आपल्यावर कृपा होते आणि गुरु महाराज आपल्याला आशीर्वाद देतात की धन दौलत तुम्हाला प्राप्त होईल, तुझं आयुष्य चांगलं राहील, तू 100 वर्षापेक्षा जास्त तुझं आयुष्य राहील आणि तुझ्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहील आणि तुला कशाचीही कमी पडणार नाही, असं गुरु महाराज आपल्याला ते आशीर्वाद देतात. ह्या असं त्या अध्यायामध्ये आहे. आणि पूर्ण प्रत्येक संकटामधून त्या अध्यायामध्ये असं दिलेलं आहे, प्रत्येक संकटामधून टाळतात गुरु महाराज. तर हे अध्याय एवढं महत्वाचं आहे. सगळं अध्याय वाचल्यावर पण पुण्य प्राप्त होतं. तेवढंच पुण्य हा एक अध्याय दररोज वाचला तर आपल्याला पूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य पण प्राप्त होतात. आपल्या मनोकामना जे काही आहेत गुरु महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सगळे आपल्या इच्छा पूर्ण होतात. अत्यंत महत्वाची ही एक सेवा आहे. ज्या महिलांनी, दादांनी, मुलींनी, मुलांनी कुणालाही इच्छा आहे गुरुचरित्र करण्यासाठी, त्यांना जमत नसेल
तर हे अध्याय आपण दररोज वाचावे. आणि ह्या अध्यायाला काहीच नियम नाही, पण एवढंच आहे की ज्या दिवशी आपण हा अध्याय वाचणार आहात त्या दिवशी आपल्याला नॉनव्हेज वर्ज्य करावे. दररोज तर कोणी नॉनव्हेज खातच नाही. 8 दिवसांनी एखाद्या वेळेस माणूस खातं. ज्यावेळेस एखाद दिवस आपल्याला खायचा आहे त्या दिवशी हा अध्याय वाचू नये. इतर वेळी हा अध्याय आपण वाचू शकता. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी फक्त 12 ते 12:30 ह्या वेळेमध्ये दत्त महाराजांची कोणतीही सेवा करायची नसते. कारण का ह्या वेळेमध्ये दत्त महाराज हे भिक्षेसाठी गेलेले असतात. म्हणून 12 ते 12:30 हा वेळ आपल्याला कोणतीही दत्त महाराजांची सेवा करायची नाही. मग इतर वेळेमध्ये कधीही पण आपण हा अध्याय वाचू शकता. आता स्वामी पुण्यतिथी आहे 30 एप्रिल ते 6 मे ह्या वेळेमध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचे आहे. काही कारणाने जर जमत नसेल तर तुम्ही हा अध्याय वाचू शकता. आणि ह्या काळामध्ये श्री स्वामी समर्थ सारामृतांचे सुद्धा आपण पारायण करायचे आहेत. आता दररोज एक पूर्ण 21 अध्याय वाचून एक पारायण करून 7 दिवसाचे 7 पारायण करू शकता, किंवा दररोज 3 अध्याय वाचू शकता, किंवा 7 अध्याय वाचून 3 दिवसात एक पारायण करू शकता. 7 अध्याय वाचून दररोज 3 अध्याय वाचून आपल्याला 7 दिवसामध्ये एक पारायण होतो, आणि रोज 7 अध्याय वाचून 3 दिवसामध्ये एक पारायण होतो, आणि दररोज 21 अध्याय वाचून 7 दिवसामध्ये 7 पारायण होतात. म्हणजे जेवढं आपल्याला गुरुचरित्र वाचून पुण्य प्राप्त होतं तेवढंच पुण्य स्वामी चरित्र सारामृत वाचून सुद्धा तेवढंच पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे. पण ह्या वेळेमध्ये आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. तर जर तुम्ही गुरुचरित्र वाचत असाल तर अतिउत्तम. त्या गुरुचरित्राच्या पहिल्या पानावरती सगळे नियम दिलेले आहेत. त्या नियमानं आणि गुरुचरित्र सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला कोणकोणती सेवा करायची आहे ते सुद्धा. सुरुवातीला स्वामी स्तवन, एक माळ श्री स्वामी समर्थ जप, एक माळ श्री गायत्री मंत्र जप, त्याच्यानंतर एक वेळेस गणपती अथर्वशीर्ष ह्या सेवा आपल्याला गुरुचरित्र वाचण्याच्या आधी करायच्या असतात. ह्या सगळ्या सेवा आपल्याला त्या ग्रंथामध्ये सगळे दिलेले आहेत. त्या प्रमाणे आपण गुरुचरित्र वाचू शकता. त्याचप्रकारे तुम्हाला जर काहीच करायला शक्य नसेल तर हा 14वा अध्याय वाचू शकता. जरी ते पण जमत नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा अखंड जप करू शकता. दिवसभरामधून ते संध्याकाळपर्यंत काम करता, फिरता, उठता. त्याचबरोबर तारक मंत्राचं जप तुम्ही करू शकता. रोज 11 वेळेस तुम्ही जप करू शकता. गुरु महाराजी कृपा आशीर्वाद प्राप्त होतीच होते. धन्यवाद. ही माहिती शेअर करायची होती. आवडली शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट जरूर करा. धन्यवाद. शुभ दिवस जाओ.